सर्वांना नमस्कार। तर आज होती भाऊबीज। तर भाऊबीजेला मी सर्वात आधी माझ्या पप्पांना ओवाळून घेते आणि त्यानंतर मग माझ्या भावांना ओवाळते। तर माहेरी आल्यानंतर आहे ना आपल्याला अजिबात म्हणजे मला तर नुसता आराम करावासा वाटतो, काहीच करावंसं वाटत नाही। त्यामुळे मी साधा सिंपल ड्रेस घातलेला होता आणि त्यावरच मी ओवाळणी वगैरे माझी केलेली होती। दिंडोरीहून येताना आहे ना मी काहीच आणलेलं नव्हतं, म्हणजे नारळ करगुटा वगैरे काहीच आणलेलं नव्हतं। म्हटलं घेऊया नाशिकमध्येच, पण नाशिकमध्ये इतके महाग, म्हणजे दिंडोरीमध्ये जे नारळ 35 रुपयाला भेटायचं ते इथे 40 रुपयाला आणि इतकी छोटी साईज। तर शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये हाच तो फरक असतो। त्यानंतर मी दादाला ओवाळून घेतलं। दादा म्हणजे माझा 2 नंबरचा भाऊ आहे, म्हणजे माझ्यापेक्षा लहानच आहे, मीच मोठी आहे। तर ह्या ज्या टोप्यात त्यांनी घातलेली आहे, तर ह्या टोप्या त्याला लहानपणापासूनच खूप आवडतात आणि आत्ता पण त्याच्याकडे खूप साऱ्या अशा टोप्या तुम्हाला बघायला भेटतील वेगवेगळ्या कलरमध्ये। आणि हा आहे त्याचा मुलगा, तर इतका बंचर आहे तो पण, म्हणजे आता हा जो माझा लहाना भाऊ आहे तो त्याचा नाना। तर त्याला बसल्या बसल्या तिथे चिमटे काढत होता तो, म्हणजे शांत तर अजिबात 2 मिनटं पण बसत नाही। तर दरवर्षीप्रमाणे माझी ओवाळणी झाली की मग सई पण ओवाळायला येते, म्हणजे सई माझ्या भावाची मोठी मुलगी। तर मग तिने पण लड्डूला छान ओवाळून वगैरे घेतलं, कारण त्यांना जायचं होतं मामाच्या गावाला। मग ती पण विवानला आणि लड्डूला ओवाळून घेते। त्यानंतर शुभ्राने पण छान ओवाळणी वगैरे केली, तिने पण मामांना ओवाळून घेतलं। त्यानंतर विवानला आणि लड्डूला पण ओवाळून घेतलं आणि मग शुभ्राचे पप्पा तर आम्हाला सोडायला आलेलेच होते। तर शुभ्रा दरवर्षीप्रमाणे तिच्या पप्पांना पण ओवाळून घेते। दरवर्षीप्रमाणे शुभ्राने पण तिच्या पप्पांना ओवाळून वगैरे घेतलं छान। आणि मग मी पेढे वगैरे आणलेले नव्हते, नाही तर दरवर्षी मी एक तर मिक्स मिठाई, सोनपापडी, पेढे वगैरे असं काहीतरी आणते, पण ह्यावर्षी मला काहीतरी वेगळंच आणायचं होतं आणि उमाला काहीतरी वेगळं खायचं होतं। मग त्याच्या पसंतीने गुलाबजाम आणलेले होते। तर इथे विवानची आणि शुभ्राची चाललेली होती मस्ती, कारण विवानने घरून येताना त्याच्या गल्ल्यातून काही पैसे आणलेले नव्हते शुभ्राला देण्यासाठी। मग त्याने काही पप्पाकडून घेतले आणि ते तिला दिले, पण मग तिचं असं म्हणणं होतं की तुझे द्यायचे होते मला। तर हे प्रत्येक भावा बहिणीचं हे असं तर चालूच असतं, तुम्हाला तर माहितीच आहे। पण आम्हाला तर ओवाळणी करताना खूप मजा येते। तर ही शुभ्राची मामी आहे आणि मी व्हिडिओ काढत होते, तर त्यामुळे ती पण तिथे आलेली होती। तर आमच्याकडे म्हणजे मी मोठी असल्यामुळे मी तिला आगं कागज करते, म्हणजे मी तिला वहिनी म्हणण्याऐवजी माधुरीच म्हणते। ओवाळी झाल्यानंतर आम्ही सर्वजण छान बाहेर बसलेलो होतो आणि व्हिडिओ काढत होतो, तर सर्वांना खूप छान वाटत होतं। आणि त्यानंतर मग शुभ्राची मामी वगैरे ते सर्व त्यांच्या मामाकडे जाण्यासाठी निघालेले होते, तर दादा त्यांना सोडवण्यासाठी गेलेला होता। त्यानंतर आमच्या घरातले सर्व कामं राहिलेली होते, म्हणजे धुणं भांडे वगैरे सर्व बाकी होतं। मग त्यानंतर आई आणि मी कामाला लागलो। तर आईने मला पटपट भांडे घासून दिले, मी पटपट ते धुवून घेतले। त्यानंतर आम्ही कपडे पण असेच धुवून वगैरे घेतले। आता आई एकटी काम करते आणि आपण बसून राहायचं, हे तर काही बरोबर वाटत नाही। मग पटपट आईला मदत करू लागली। त्यानंतर मग आम्ही छान जेवणं वगैरे केले। तर अशी झाली आमची भाऊ